सगळ्याला माहिती आहे हिंदू शांत आहे, हिंदू शांत आहे म्हणूनच हे सगळं होत आहे. अरे दोन दिवसच जगा, धर्मासाठी जगा. 2 दिवसच जगा, धर्मासाठी जगा. बहिणींनो, हमेशा सांगते, दुर्गा बना, काली बना, चंडी बना, पण भुरकेवाली कधी बनू नका, ही गोष्ट लक्षात ठेवा. पण आपला धर्म काय, आपण बोलतो काय, आपल्या पोरींना आपण कपडे काय घालतो, काय स्टेजवर वाजवतो. मी आता इथं आले तर एका पोराने शिट्टी वाजवली. भाऊ गौतमी पाटीलचा डान्स नाही हा. माझ्या हिंदू महिलांना माहिती नाहीये लव जिहाद म्हणजे काय. प्रेम करणं आणि षडयंत्र करून प्रेम करणं ह्याला म्हणतात लव जिहाद. एखाद्या हिंदू मुलींना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकून धर्मांतरण करणं त्याला म्हणतात लव जिहाद. कार्यक्रम कसा करावा हे माझ्या हिंदू वर्गांकडून चांगलंच कळलं. आज सोलापूरमध्ये हा कार्यक्रम मी प्रथमच आलेली आहे आणि मला खरंच मनापासून आनंद झालेला आहे. कार्यक्रम व्हावा तर असाच व्हावा. हिंदुत्व धरा का धर्म है, ये भगवा नहीं झुकेगा, काफिला तो शेरों का है. अरे भड़वा तुम कुत्तों से कहां रुकेगा. उन जिहादी कुत्तों को लगता है हमारी मासूम बहनों को प्यार के जाल में फंसाएंगे और हम हिंदू शेर और शेरनियां हाथ पे हाथ धरे रहेंगे. ऐसा नहीं करेंगे. अगर अब हमारे धर्म पे वार हुआ तो हम उनके घर में घुस के वार करेंगे. हम हिंदू की औलाद है. हमारी औलाद कायर और फट्टू और बुज़दिल नहीं है. संविधान का सम्मान करते हैं, प्रशासनाचा सम्मान करत आहोत. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस आम्हाला मोर्चे काढावे लागत आहे. नाहीतर आमच्या हिंदू भावांना सांगायची गरज नाही कोणाच्या घरात घुसायचं आणि कोणत्या भाडव्याला कसं फाडायचं. माझ्या बहिणींना एकच सांगते, तुम्हाला जर लव जिहादापासून वाचायचं ना बहिणींनो, माझ्या मायांनो, अरे फक्त 17 वर्षाच्या मुली नाही, हे हरामखोरांना 30 वर्षाची बाई सुद्धा पुरत नाहीये आणि हे हसायची टाळी वाजायची वेळ नाहीये. आज 30 वर्षाची बाई 2 लेकरं चांगला संसार सोडून, आपला नवरा सोडून, आपला सनातन धर्म सोडून त्या भडव्यांच्या जाळ्यात जाते कशी, का जाते. तुम्ही फक्त आणि फक्त जातीमध्ये वाटला गेलाय हो. त्याच्यामुळं, कारण की त्या हरामखोराला माहिती आहे हिंदू एकत्र येत नाहीये. त्याच्यामुळे आता वेळ आलेली आहे की त्याच्या घरातली बाई पळून गेली म्हणण्यापेक्षा माझ्या धर्मातली मुलगी गेली आणि त्या भडव्यांच्या छाताडावर बसून आपली पोरगी आणायची आहे भावांनो. आणि हे फक्त बोलायचं नाहीये, हे फक्त आणि फक्त करून दाखवायचं आहे. हे करून दाखवायचं आहे. खूप भडवे म्हणतात ना जातीवादी करतात, धर्माची लढाई नाही. अहो तुम्ही मला फक्त एकच गोष्ट सांगा, जर धर्माची लढाई नव्हती तर का तुमची मंदिरं तोडली, का तुमच्या मंदिरं तोडली, का तुमच्या बहिणींवरती बलात्कार झाले. आज धर्म जागा करायची वेळ आलेली आहे भावांनो. ही वेळ वाया जाऊ देऊ नका. मेल्यावर देवानं तुम्हाला विचारलं की तुमचा धर्म संकटात होता आणि तुम्ही काय केलं, तर म्हणू नका भावांनो आम्ही बांगड्या घालून बसलो. देवाला तोंड द्या, बोला, देवाला सांगा की हो त्या हरामखोरांच्या घरामधून जाऊन मी माझ्या बहिणींना वाचवलेलं आहे आणि त्या जिहाद्या कसायांच्या तावडीतून मी गोरक्षण करून माझ्या गोमातेला वाचवलेलं आहे. सगळ्याला माहिती आहे हिंदू शांत आहे, हिंदू शांत आहे म्हणूनच हे सगळं होत आहे. मुलींनो, गरज नाहीये मुस्लिम मुलींसोबत मैत्री करायची, गरजच नाहीये मुस्लिम एक गोष्ट लक्षात ठेवा, एक बी जिहादनी सोबत, एक पण मुस्लिम मुली सोबत मैत्री करायची नाही. आणि माझ्या हिंदू भावानं इतकं कट्टरपंथी दाखवत आहे ना, तिथं भाईचारा निभवायची गरज नाहीये तुम्हाला.
अरे ते त्यांच्या सख्या बहिणीचे झाले नाही, ते तुमच्या बहिणीचे होतील का? नाही होणार. हे गोष्ट लक्षात ठेवा. त्यांना माहिती आहे आपल्या बहिणी हे ना, हमारे हिंदू महिलाएं, हिंदू बच्चे बहुत मासूम होते हैं, इनको ये हरामी भड़वे प्यार के जाल में फंसाते, और हमारी बहनें भी मेरा वाला वैसा नहीं है, मेरा वैसा. अरे तेरा वाला उसके बहन का नहीं होगा तो तेरा होगा क्या? नहीं होगा. त्याच्यामुळं वेळ आलेली आहे बहिणीनो. जसा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या अफजलला फाडला होता, तसाच एखादा जिहादी कुत्रा जर तुमच्या वाटेला जात असाल तर त्याच्या छातावर बसून त्याला फाडून काढा तुम्ही. वेळ आलेली आहे, आता नाही मोर्चे काढायचे. आपल्या एका जिहाद्याने जर आपल्या बहिणीला नेलं तर त्याचा आश्रय असा करा की बाकी जिहादी भडवे तुमच्या बहिणींवर वाईट नजर नाही टाकलेली पाहिजे. आणि जरा तब्येती सुधरव, खात पीत जा जरा काही, जिम वगैरे लावा, बॉडी बनवा. कारण की त्या हरामखोरांना पण माहिती झालं पाहिजे ना यांचे भाऊ रांगडे आहेत. आणि एक गोष्ट जाता जाता मी सांगते तुम्हाला, इथं जेवढे आलेले आहेत हे कट्टर हिंदू आहे आणि त्यांचा धर्म त्यांना जपायचा आहे, त्याच्यामुळे आलेले आहेत. आणि बाकी जे आलेले नाहीत ना त्यांना बांगड्या गिफ्ट करून टाकायच्या. कारण माझा हिंदू हा जागा पाहिजे, त्याच्या डोळ्यामध्ये ना आग पाहिजे. काय म्हणता? उठा, भगाव लांडे, भगाव लांडे. घाबरायचं कोणाला नाहीये. अरे विचार करायची गोष्ट आहे. आपल्याला आपल्या हिंदुस्थानामध्ये राहून आपल्याला आपल्याच धर्माविषयी आपल्याला लढावं लागत आहे. हे जिंदगी आहे का? अरे 2 दिवसच जगा, धर्मासाठी जगा. 2 दिवसच जगा, धर्मासाठी जगा. आणि बहिणींनो, हमेशा सांगते, दुर्गा बना, काली बना, चंडी बना, पण भुरकेवाली कधी बनू नका. हे गोष्ट लक्षात ठेवा. आणि हो, महत्वाची गोष्ट आहे, 24 आणि 25 डिसेंबर मध्ये खूप सारे हिंदू धर्मांतरण केले जात आहेत. तर माझ्या भावांनो, सतर्क राहा. जिथं पण धर्मांतरण दिसेल तिथं घरात घुसून मारा. आपलं का हसत नाही मारायचं, आपलं का हसत नाही मारायचं. आणि दुसरी गोष्ट, इंग्लिश मीडियम मध्ये तुम्ही लेकरांना शिकवता ना, अरे मला एकच कळत नाही, 4 खिळे मारले तर त्याला तो मरतो, त्याला देव म्हणतात राहे. आमच्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी 40 दिवस यातना सहन केला. त्यांना काय म्हणणार? अरे आने वाली नस्लों को बुज़दिल और कायर मत बनाओ हिंदू, आने वाली नस्लों को बुज़दिल और कायर मत बनाओ कायर. इन्हें सिखाओ भगवत गीता, इन्हें पढ़ाओ रामायण, इन्हें पढ़ाओ छत्रपति संभाजी महाराज, इन्हें पढ़ाओ छत्रपति शिवाजी महाराज, इन्हें पढ़ाओ गुरु गोविंद सिंह, इनको पढ़ाओ बंदा सिंह बहादुर. इनको सांता क्लॉज मत बनाओ, जोकर मत बनाओ भाइयों, जोकर मत बनाओ. हे गोष्ट लक्षात ठेवा माझ्या मायानो बहिणीनो. जे तुम्ही गर्भामध्ये आपल्या लेकराला संस्कार देताल तेच तुमची पिढी समोर चालवतील. अरे आजची माय जर करीना कपूरचे स्वप्न पाहत असेल, त्या करीना कपूर आणि त्या भडव्या सलमान खान, शाहरुख खानला जर बघत असेल, भाई मला सांगा तुम्ही, हे काय मग तैमूर आणि जहागीरच पैदा करत फिरतील ना? जर तुम्हाला तुमचा धर्म वाचवायचा, तुमच्या लेकरांना पुढे चालून टोप्या नाही घालायच्या, तर धर्माचं ज्ञान लेकराला द्या. नाहीतर पोरींना बुरके घालावं लागतील. ही गोष्ट लिहून ठेवा. बहिणींनो, धर्माविषयी कट्टर व्हा, जागे व्हा. एका भी मुस्लिम भडव्याला आपल्या कोणत्याच धर्माचा कोणता भी सण असो, कोणता भी सण असो, एक पण जिहादी भडवा तुमच्या सणामध्ये सामील झाला नाही पाहिजे. बस झाला भाईचारा. म्हणतात ना जातीवादी आहे, आम्ही जातीवादी नाही, आम्ही कट्टर हिंदू आहे.
ह्या हरामखोरांना दाखवून द्या. 25 डिसेंबरला कोणी क्रिसमस मनवायचं नाहीये. कोई भी क्रिसमस नहीं मनाएगा. सिर्फ एक तुलसी के पास एक दीपक जलाओ. सनातन धर्म ही सर्वश्रेष्ठ धर्म है. मी सर्व धर्म समभाव नाही मानत. कारण की माझा धर्म जपण्यासाठी माझ्या महाराजांनी 40 दिवस यातना सहन केली. मी नाही मानत सर्व धर्म समभाव. कोणी काहीही मानो, मी एकच मानल, सत्य सनातन धर्म. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, वीर शिरोमणी महाराणा प्रतापांचा. जय हिंदू राष्ट्र. भारत माता की, भारत माता की. आता सगळ्यांनी हात वर करायचे आणि सगळे खाऊन पिऊन आलेले असतील. खाऊन पिऊन आलेले असतील. गाणे कसे जोरजोरात म्हणता ना. कुंडी मत खटकाओ राजा, सीधा अंदर आयो राजा. अरे काय आपण, आपला धर्म काय, आपण बोलतो काय, आपल्या पोरींना आपण कपडे काय घालतो, काय स्टेजवर नाचवतो. मी आता इथं आले तर एका पोराने शिट्टी वाजवली. भाऊ गौतमी पाटीलचा डान्स नाही हा. ही कट्टर हिंदू वागिन आहे. मरल पण धर्मासोबत दगा करणार नाही. कारण मला आशीर्वाद माझा आधारस्तंभ धनंजय भाई देसाई यांचा आहे. कारण देव म्हणजे काय हे मी जाणवलेलं आहे. हे भडे म्हणतात ना अंधश्रद्धा. देव म्हणजे काय, माझ्या देवाने सांगितलेलं आहे का देव म्हणजे काय. साक्षात दर्शन झालेलं आहे भावांनो. धर्माविषयी कट्टर व्हा. हात वरी करा. चला सगळ्यांनी. माझ्या महिला लाजायचं नाही. तुम्ही हिंदू वागी नाही, त्या भुडक्यामधली बकऱ्या नाही. बोला सियावर रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, भारत माता की. जय श्री राम. जय श्री राम. आवाज इतना आना चाहिए भाइयों, उन जिहादियों के कान फटने चाहिए. कल बोलेंगे हर्षू ठाकुर आई और माहौल खराब करके गई. जय श्री राम. जय श्री राम. अगर हिंदुस्तान में रहना है ना बेटो, तो वंदे मातरम कहना है. वंदे. जय श्री राम. जय श्री राम. माझे 2 शब्द मी संपवते. जय श्रीराम. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर. सोलापुर के इतिहास में पहली बार छोटे फंक्शन के लिए हॉल रेंट होगा 0 रुपए. स्पाइस एंड आइस इवेंट्स की सुपर सेवर ऑफर. कोई भी छोटे फंक्शन के लिए आज ही संपर्क करें. स्पाइस एंड आइस इवेंट्स.